नीट परीक्षेसंदर्भातली अतिशय महत्त्वाची बातमी। नीट 2026 ची परीक्षा रद्द झाली आहे। पेपर लीक झाल्यामुळे परीक्षा रद्द झाल्याचं समजतंय। CUET एग्जाम्स जो कि सेंट्रल यूनिवर्सिटीज़ का एग्ज़ाम है, एंट्रेंस टेस्ट है, उसमें भी पेपर लीक की घटनाएं सामने आती है। इस तरह की घटनाओं पर रोक लगाई जाए और जल्द से जल्द इनके खिलाफ सख्त से सख्त एक्शन लिया जाए। या तो आप प्रक्रिया को एक अच्छे तरीके से इम्प्लीमेंट करें या फिर एनटीए जिस तरह से एनटीए के जो करप्ट लोग हैं उनको खंगाले और उनको सस्पेंड करें, उनके खिलाफ एक्शन लें। आपण पाहतोय सध्या नीट 2026 ची परीक्षा रद्द झाल्यानंतर काँग्रेसचं आंदोलन सध्या नवी दिल्लीमध्ये पाहायला मिळतंय। प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलिसांचा काटेकोरपणे बंदोबस्त सध्या तिथे करण्यात आलेला आहे। पोलीस आणि आंदोलक आमने सामने सुद्धा आलेले आहेत। हाँ मैंने दी थी। क्या अब जब पेपर कैंसिल हो गया है, आप लोग प्रदर्शन कर रहे हैं, क्या कहेंगे? कि बार बार नीट का पेपर लीक हो जा रहा है, सरकार क्या कर रही है? एक पेपर अच्छे से कंडक्ट नहीं करा, कि ऐसी सरकार पे अपन भरोसा कैसे कर सकते हैं? बार बार लीक हो जाता है। गैस पेपर से आ रहे हैं 600 नंबर के। एक बच्चा तैयारी करता है पूरे साल, फिर भी उसके 600 नंबर आते हैं, तो उस पे क्या बीतती है? क्या बोलेगी वो सरकार? अब पेपर कैंसिल हुआ है, जो दूसरा पेपर होगा उस पर कितना भरोसा है कि वो सही तरीके से कंडक्ट किया जाएगा? भरोसा करने के अलावा हम कर भी क्या सकते हैं? कैसा महसूस कैसा करते हैं? इतनी मेहनत करते हैं तो पेपर कैंसिल हो जाता है। पेपर कैंसिल हो जाता है, फिर क्या ही कर सकते हैं? अपन कुछ नहीं कर सकते। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी। अतुलजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघतो अतुलजी की याच्या आधी एमपीएससीचा पेपर लीक होतो आणि आता नीटचा पेपर लीक झालेला आहे। या सगळ्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या या सगळ्या मेहनतीवरती पाणी फेरलं जातंय। आणखीन सुरक्षा म्हणजे काय म्हणतात त्याला, या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी काटेकोर पद्धतीने कायदे सुद्धा अंमलात आणण्याची गरज वाटते का तुम्हाला? 21 पेपर लीक झालेले एकट्या बिहारमध्ये, यूपी मध्ये पेपर लीक झालेले आहे, महाराष्ट्रात पेपर लीक झालेले आहे। हे पेपर लीक गव्हर्नमेंट आहे आणि धर्मेंद्र प्रधान HRD मिनिस्ट्री मनुष्यबळ विकास मंत्रालयावरून त्याचं नाव बदलून आता शिक्षण मंत्रालय केलेलं आहे। तर शिक्षण धंदालय झालेलं आहे ते, कारण की दुसऱ्यांदा हा पेपर नीटचा पेपर लीक होतोय धर्मेंद्र प्रधान यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात। यांना संसदेमध्ये शेम म्हणून सुद्धा लाजवलं होतं, पण यांना लाज नाही आहे। यांनी राजीनामा दिला पाहिजे पहिले। 22 लाख विद्यार्थ्यांचा आणि तेवढेच पॅरेंट्स याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्ड असतात, पूर्ण घर इन्व्हॉल्ड असतं। कोणी कसा मुलाला क्लास लावून दिलेला असतो, कशा पद्धतीने पैसे उभे केलेले असतात, याची कल्पना ह्यांना आहे का? मुठभर श्रीमंत लोकांसाठी व्यवस्था राबवण्याचं काम जे आहे ते हे सरकार करून राहिलेलं आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा इमिजिएट दिला पाहिजे, इमिजिएट अरेस्ट झाल्या पाहिजे MTSच्या चेअरमनची, कारण की हे सत्तेच्या सहभागाशिवाय अशा पद्धतीची कोणाची हिंमत होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो सगळ्या लोकांना भोगावा लागत आहे। उद्या या देशातलं टॅलेंट, आमचं इथे काही कदर नाही, आम्ही इथे पोहोचूच शकत नाही, अशा मानसिकतेत जर गेलं तर किती मोठं देशाचं नुकसान होईल आणि ज्यांच्याकडे स्किल नाही असे लोक डॉक्टर इंजिनियर होऊन राहतील, ते होतच आहेत। त्यामुळे राजीनामा मंत्र्याचा झाला की जे लोकांवर प्रेशर येतं त्या प्रेशरमुळे ह्या गोष्टी थांबू शकतात, पण राजीनामा देतच नाही, व्यवस्थाच पाठीशी असेल तर मग काय आहे? मग बलात्कारी असो, करप्ट असो, काही असो, हमारे इधर तो इस्तीफे होते नाही आहे। म्हणजे जबाबदारी जनतेने घ्यायची, यांनी ऐश करायची, अशा पद्धतीचं हे सरकार आहे। आमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांनी ही दुसऱ्यांदा ही घटना घडते आहे, त्यांनी इमिजिएट राजीनामा दिला पाहिजे। पण अतुलजी, धर्मेंद्र प्रधानांनी जर राजीनामा दिला नाही तर काँग्रेसची पुढची भूमिका काय असेल? आम्ही आंदोलन करू, या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहू। जे गरीब विद्यार्थी आहे, जे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले विद्यार्थी आहे, ते कोणत्या कष्टातून या परीक्षेमध्ये येतात, काय ट्रॉमा असतो एक्झाम कॅन्सल होण्याचा, पेपर फुटण्याचा काय ट्रॉमा असतो, काय त्याच्यावर मानसिक परिणाम होतात, पुन्हा परीक्षा महिना दीड महिन्यातच द्यावी लागते। त्याच्यामध्ये सगळी तयारी करायची, पुन्हा मानसिकदृष्ट्या उभं राहायचं। मानसिकदृष्ट्या उभं राहणं कठीण असतं, मेहनत करायला पोरं कमी नाही पडत देशातले, पण मानसिकदृष्ट्या पुन्हा अशा कॉम्पिटेटिव्ह परीक्षेमध्ये उभं राहणं सोपं नसतं। डोक्यामध्ये असतंच की बा अजूनही पेपर फुटला तर मग आपण काय करायचं, आपलं काय होणार, आपल्या भविष्याचं काय होणार, याची जबाबदारी या देशातलं सरकार घेणार आहे की नाही घेणार आहे? नक्कीच, धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की सध्या पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आली आणि एकंदरीतच नवी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश सध्या आपल्याला पाहायला मिळतोय।